एक मुलगा नरकातून बाहेर येतो. यमराज त्याला म्हणतात की हे बघ, खूप वर्षानंतर तू या नरकातून बाहेर आलायस. तुझा आता नवीन जन्म होणार आहे. तू आता असा प्रयत्न कर की पुन्हा या नरकात येणार नाहीस. ते मुलगा म्हणते, मी आता असे चांगले कर्म करणार की माझी कुठलीच तक्रार तुमच्याकडे येणार नाही. यमराज म्हणतात की तुझ्या अजून पापाचा बॅलन्स शिल्लक आहे. ती मुलगा म्हणते, एवढं तेलात मला तळलं, एवढ्या यातना सहन केल्या तरी सुद्धा. यमराज म्हणतात, तुमच्या वाईट कर्माची लिस्ट एवढी मोठी आहे, काही दिवस नरकात राहिल्याने ती संपत नाही. ते म्हणते, ठीक आहे, मला समजलं, पण मला सांगा की माझ्यासोबत असं काय घडणार आहे. यमराज म्हणतात की पुढच्या जन्मात तुझी चूक नसताना सुद्धा तुला जेलमध्ये राहावं लागणार आहे. ते म्हणते, जेलमध्ये? नेमकं असं माझ्याकडून काय घडलंय मला समजेल. यमराज म्हणतात, तू एक मासा घरात आणलेला होतास, त्याचं स्वातंत्र्य तू हिरावून घेतलेलं होतंस. पण म्हणते, घरात चांगलं व्हावं म्हणून तो मी मासा आणलेला आणि मी त्याला खायला पण घालत होतो. हीच बुद्धी तुझ्याकडे कमी होती, इथेच तुला समजलं नाही. जसं तू माशाला काचेच्या भांड्यामध्ये खायला देऊन कैद केलतस, तसंच तुला जेलमध्ये सुद्धा पाहिजे ते खायला भेटणार, पण तुझं स्वातंत्र्य हिरावून घेणार. तुला इकडे तिकडे जाता येणार नाही. तात्पर्य, ज्या पद्धतीनं आपण दुसऱ्यांच्या सोबत वागतो, मग तो मुका प्राणी असो किंवा माणूस असो, आपण ज्या पद्धतीनं त्यांना यातना देतो, ज्या पद्धतीनं आपण त्यांना दुःख देतो, ते आपणाला भोगल्याशिवाय सुट्टी नसते. कारण की देव सांगतात, कर्माचा फेरा हा कोणाला चुकत नाही. या हातानं करायचा आणि या हातानं फेडायचा. कर्म फेडल्याशिवाय कोणाला सुट्टी नाही. जय बाळू मामा.